हॅलो, नमस्कार. वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आज आपण बघतोय जागतिक खारफुटी दिनानिमित्त खारफुटीचे महत्त्व. आता बघा कसं लक्षात ठेवाल, जागतिक खारफुटी दिन कधी असतो? 26 जुलै. 26 जुलै आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईतले जे फ्लड्स आलेले 26 जुलैला, तसं लक्षात ठेवा. आणि तसं ही खारफुटीची बने काय करतात, तर हेच पूर येण्यापासून वाचवतात. तर असं लक्षात ठेवा 26 जुलै जागतिक खारफुटी दिन. सेम आपण बघतो 26 जुलै इंटरनॅशनल डे फॉर कन्झर्वेशन ऑफ द मँग्रोव्ह इकोसिस्टम. यावर्षीची थीम आहे हेल्दी मँग्रोव्ह सस्टेनेबल इकॉनॉमी. 2 शब्द लक्षात ठेवा थीमसाठी हेल्दी, सस्टेनेबल. या ह्याच्यावरनं तुमचा प्रश्न सुटेल. हेल्दी, सस्टेनेबल हे 2 शब्द लक्षात ठेवा. इंटरनॅशनल डे ऑफ मँग्रोव्ह कधीपासून साजरा केला जातो? 2015 पासून. आपण आज मँग्रोव्ह म्हणजे खारफुटीबद्दल आधी थोडी बेसिक माहिती करून घेऊ. बघा इथे हे जे काही शब्द आहेत ना, पहिली गोष्ट बघा हे तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. जास्त सोपे जातात. दुसरी गोष्ट यातला प्रत्येक शब्द ह्याचा प्रश्न बनू शकतो. असे इतके हे महत्त्वाचे शब्द आहेत. तर आपण सुरू करू. बघा मँग्रोव्ह म्हणजे खारफुटी. हे काय आहेत बघा सॉल्ट टॉलरंट आहेत, हॅलोफायटिक. हा शब्द लक्षात ठेवा. हॅलोफायटिक म्हणजे जे जास्त प्रमाणात क्षार शोषू शकतात. आता हे अशा पाण्यात असतात खारफुटी जिथे खूप प्रमाणात क्षार असतं. त्याच्यासाठी ते अडॅप्ट झालेले असतात. हं. इथेच तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, की मँग्रोव्हज मधले हे एक फीचर आहे का मँग्रोव्हचं? हॅलोफायटिक तर आहे. ठीक आहे. एक झालं. दुसरा मुद्दा ट्रीज अँड श्रब्स. बघा यात छोटी झुडपं आणि मोठी वृक्ष दोन्ही असतात. तुम्हाला आयोग कन्फ्यूज करेल, की फक्त वृक्ष असतात. तर असं नाही आहे. वृक्ष असतात आणि झुडपं असतात. ठीक आहे. दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतर हे कुठे मिळतात? इंटरडॅडल झोन्स ऑफ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल कोस्टलाईन्स. हे 2 लक्षात ठेवा. हे तुम्हाला हे म्हणजे अगदी मराठीतनं सांगू तर उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण या दोन्ही भागात हे असतात. हं. त्याच्यानंतर इंटरडायडल झोन्स काय असतात बघा, जिथे समुद्र आणि जमीन मिळते तो भाग. त्याच्यानंतर हे जे इकोसिस्टम बनवतात, त्या इकोसिस्टमला काय बोलतात? मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतात. हं. आता बघा सर्वात महत्त्वाचा तुम्ही राज्यसेवा पूर्व देत असाल, तर हा शब्द लक्षात ठेवा. इकोटोन. जिथे बाउंड्री असते ना, जिथे बघा जसं म्हटलं, की जमीन आणि पाणी एकत्र येतं, ती बाउंड्री. ट्रान्झिशन झोन म्हणतात त्याला बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड मरीन इकोसिस्टम. तिथे जमीन आणि पाणी एकत्र येतात असा भाग. आणि इकोटोन याच भागात सर्वात जास्त जैवविविधता असते. हाही मुद्दा लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. आता प्रत्येक शब्दावरून एक प्रश्न होऊ शकतो. आता बघा आपण हे ऑलरेडी बघितलं एकदा रिव्हिजन करू. मँग्रोव्हज बद्दल तुम्हाला 3 शब्द लक्षात ठेवायचे. हॅलोफाइट्स म्हणजे जे क्षार शोषू शकतात. इंटरटायडल झोन्स. इंटरटायडल झोन काय असतो? जिथे समुद्र आणि जमीन एकत्र येते आणि इकोटोन. इकोटोन काय असतं? बाउंड्री असते. जिथे समुद्र आणि इथून जमीन जिथे एकत्र मिळतात आणि मी तुम्हाला सांगितलेलं की इकोटोनमध्ये सर्वात जास्त जैवविविधता असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑकरन्स म्हणजे खारफुटी कुठे मिळते? आता बघा तुम्हाला ना हे असे सगळे शब्द येतील प्रश्नांमध्ये. तुम्हाला ते सगळे लक्षात ठेवायचे आहेत. खाड्या, त्रिभुज प्रदेश, खाजन सरोवरे, लगून्स, चिखलाचे मैदाने, ओहोटीच्या खाड्या आणि उपसागर. या सगळ्या भागांमध्ये मँग्रोव्हज आढळतात. ठीक आहे. लॅटिट्यूड वाईज बघा, इथे बघा हा मॅप बघा आता. 25 ते 30 डिग्री नॉर्थ अँड साउथ एवढ्या भागात तुम्हाला मँग्रोव्हज आढळतात, खारफुटी आढळते. ठीक आहे. उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय हा भाग असतो ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल. प्रत्येक शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा कुठल्या पाण्यात आढळतात मँग्रोव्हज? सलाईन ब्रॅकिश म्हणजे क्षारयुक्त किंवा खारे पाणी म्हणा. त्याच्यानंतर माती कशी लागते त्यांना? तर चिखलमय पाणथळ माती जिथे ऑक्सिजनची कमतरता असते. त्याच्यानंतर बघा फॉरेस्ट इथे कसं असतं? तर सदाहरित किनारी वने इथे मिळतात. ठीक आहे. हे तुम्हाला राज्यसेवा पूर्वसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. यानंतर बघा अडॅप्टेशन्स आपण बघतो आहे. आता हे ना शब्द लक्षात घ्या. कशा-कशासाठी अडॅप्टेशन झालेलं आहे? सॉल्ट म्हणजे क्षार, रूट्स मुळं, विव्हिपॅरी, लीव्हज आणि वॉटर लॉगिंग.
आता डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न कसे येतील बघा. सॉल्ट एक्सक्लुजन ही बघा, ही जी मुळं आहेत ना खारफुटीची, ही क्षार आतमध्ये जाण्यापासून रोखतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही जास्तीचे क्षार असतील, हे सॉल्ट ग्लँड्स असतात त्यांच्यातनं बाहेर पडतात. आणि हे जे क्षार असतात हे कुठे जमा होतात? जुन्या पानांमध्ये जमा होतात. याही पुढे जाऊन तुम्हाला आयोग विचारेल, राज्यसेवा पूर्व करत असाल तर नक्की विचारेल, किती प्रकारची मुळं असतात खारफुटीमध्ये? तर बघा, प्रॉप रूट्स, निमॅटोफोर्स आणि नी रूट्स हे 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याचे उपयोग. प्रॉप रूट्स मेकॅनिकल सपोर्ट, निमॅटोफोर्स रेस्पिरेशनसाठी आणि नी रूट स्टेबिलिटी आणि गेसेस एक्सचेंजसाठी. त्याच्यानंतर बघा विव्हिपॅरी, सीड जर्मिनेट्स ऑन द पॅरेंट प्लांट. आपण आतापर्यंत काय बघितलंय बघा, एका झाडावरनं बी काय होते खाली येते आणि मग ती मातीत जाऊन तिचं नवीन म्हणजे रुजते, मग नवीन झाड तयार होतं. इथे असं नसतं. इथे काय होतं, जी बी असते ना, ही तिच्या पॅरेंट प्लांटवरतीच तयार होते आणि मग खाली जाऊन डायरेक्टली त्याचं मोठं झाड होतं. हं. त्याच्यानंतर थिक वॅक्सी लीव्हज असतात. पानांवरती वॅक्स असतो कशाला? बाष्पीभवन थांबवण्यासाठी. हं. जो वॉटर लॉस होतो तो थांबवण्यासाठी. सक्युलंट लीव्हज असतात, कॅक्टस सारखे पानं असतात बघा, वॉटर स्टोरेजसाठी. कारण हे पाणी जिथे हे वाढतात ते कसं असतं क्षारयुक्त असतं ना, त्याच्यामुळे मग फ्रेश वॉटर जे काही ते असतं, कमी असतं त्यांच्यामध्ये. ते साठवण्यासाठी वॉटर स्टोरेजसाठी सक्युलंट लीव्हज म्हणजे कॅक्टस लक्षात ठेवा. नंतर एरेनकायमा आपण बघितलं आहे सायन्समध्ये एरेनकायमा, पॅरेनकायमा काय आहे, ठीक आहे? तर हे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट अगदी जेव्हा वॉटर लॉक सॉइल असते, खूप जास्त पाणी जमा होतं, तेव्हा ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी एरेनकायमा. आता आपण जे काही पाहिलं त्याचं हे एक पिक्चर आहे. एकदा रिव्हिजन करून घेऊ. आपण काय-काय अडॅप्टेशन्स पाहिले खारफुटीमध्ये. सॉल्ट एक्सक्लुजन. तर आपण इथे काय बघितलेलं, ही जी मुळं आहेत, काय करतात? क्षार शोषून घेतात. हं. त्याच्यानंतर बघा सॉल्ट एक्सक्रीशन. हे कुठून होतं? पानांमधून होतं. सॉल्ट ग्लँड्समधून होतं. त्याच्यानंतर बघा सक्युलंट लीव्हज हे मी तुम्हाला सांगितलेलं कसे असतात? कॅक्टस सारखे असतात. त्याच्यानंतर लीफ शेडिंग. खूप सारी पानं गळली जातात. त्याच्यानंतर प्रॉप रूट्स. ओके. प्रॉप रूट्स बघा हे हे वाले असतात ते प्रॉप रूट्स असतात. स्ट्राँग रूट्स असतात हे स्टेबिलिटी आणि सपोर्टसाठी असतात. त्याच्यानंतर टॉलरन्स टू वॉटर लॉगिंग. ठीक आहे. सॉफ्ट रूट टिश्यूज असतात त्याच्यामध्ये एरेनकॅमा म्हणजे बघा मध्ये-मध्ये खूप जास्त स्पेस असते. त्याच्यानंतर विव्हिपॅरी सीड जर्मिनेशन प्लांटवरतीच होतं. आणि एरियल रूट्स हे बघा हे अशी जी रूट्स आहेत, अशी जी मुळं आहेत त्याला एरियल रूट्स निमॅटोफोर्स बोलतात. हे काय होतात जमिनीपासून वरती येतात, ज्यानी त्यांना अजून जास्त सोपं होतं हा गॅस एक्सचेंज करण्यासाठी. यानंतर आपण बघतोय इम्पॉर्टन्स ऑफ मँग्रोव्हज, मँग्रोव्हजचे महत्त्व. सर्वात पहिले आहे कोस्टल प्रोटेक्शन. ठीक आहे. मँग्रोव्हज किंवा खारफुटीला काय म्हणतात? बायो शील्ड म्हणतात. हे एक-एक शब्द लक्षात ठेवा. मँग्रोव्हज आपल्याला प्रोटेक्ट करतं कशापासून? सायक्लॉन, स्टॉर्म, त्सुनामीज, फ्लड्स आणि कोस्टल इरोजनपासून. त्याच्यानंतर त्यांची इकोसिस्टम सर्व्हिसेस बघा. हे काय करतात? हे जे पाणी आहे ना, हे छोटे-छोटे जे सेडिमेंट्स असतात म्हणजे छोटे-छोटे जे कण आहेत मातीचे, चिखलाचे हे ट्रॅप करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं? पाणी इथे क्लीन राहतं. त्यानंतर आहे ना, या या पाण्यामध्ये ना खूप सारे फिशेस आणि क्रस्टेशियन्स असतात ना, यांचं हे ब्रीडिंग ग्राउंड असतं, नर्सरी ग्राउंड असतं. इथे जसं मी सांगितलं रिच बायोडायव्हर्सिटी जैवविविधता खूप जास्त असते. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा क्लायमेट रोल. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुम्हाला इथे आयोग विचारणार याच्यावरती प्रश्न. बघा कार्बन सिंक कशाला म्हणतात? जो हवेतला जो कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड तो जेव्हा कोणीतरी स्टोअर करून घेतं, त्याला कार्बन सिंक म्हणतात. आता खारफुटी काय करतात, हे पाण्यात स्टोअर करतात ना कार्बन डायऑक्साईड, म्हणून ह्याला काय म्हणतात ब्लू कार्बन म्हणतात. सो ब्लू कार्बन, ओके, स्टोअर्स ब्लू कार्बन. यानंतर बघा खारफुटी आहेत ना, हे आपलं टेरेस्ट्रियल आहे. जे आपली जंगलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त कार्बन सिंक इथे होतं, खारफुटीमध्ये होतं. हा पण एक मुद्दा लक्षात घ्या. हं. आणि त्याच्यामुळे खारफुटींना काय बोलतात? क्लायमेट हीरोज बोलतात. आपण आतापर्यंत 2 शब्द पाहिले. बायोशील्ड एंड क्लायमेट हीरोज. यानंतर बघा खारफुटीची काही झाडे. आता बघा इथे मी तुम्हाला ओव्हरऑल सगळीच दिली. यातली अगदी 1-2 नावं लक्षात ठेवा. कुठली जी तुम्हाला सोपी वाटेल. कंपल्सरी लक्षात काय ठेवायचं आहे, महाराष्ट्राचा राज्य खारफुटीचं झाड. ओके. व्हाईट चिप्पी ह्याचं सायंटिफिक नाव पण लक्षात ठेवा.
सोनेरिटीला अल्बा, व्हाईट चिप्पी. हे लक्षात ठेवा. आता मला एक गोष्ट सांगा, कुठलं भारतातलं पहिलं राज्य आहे, ज्यांनी स्वतःचं राज्य खारफुटीचे झाड डिक्लेअर केलंय? ठीक आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. यानंतर खारफुटीतली प्राणी आणि पक्षी. राज्यसेवा तुम्ही करत असाल तर लक्षात ठेवा बघा. फिशिंग कॅट ही वेस्ट बेंगॉलमध्ये जास्त करून मिळते. नंतर इंडियन ऑटर. हां, हा असतो एक. बर्ड्स 1-2 लक्षात ठेवा. हेरॉन, व्हाईट आयपिस. त्याच्यानंतर मगर, क्रोकोडाईल, वॉटर मॉनिटर लिझर्ड, इश्युरेन म्हणजे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल आणि स्नेक्स. आणि ह्याच्याही पलीकडे सुंदरबनमध्ये जो मिळतो तो आपला बेंगॉल टायगर. अगदी 1-2 नावं लक्षात ठेवा. आणि ओव्हरऑल तुम्हाला विचारलं ना, की खारफुटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्राणी मिळतात, तर सगळेच असतात बघा. मॅमल्स आहेत, बर्ड्स आहेत, रेप्टाइल्स आहेत. बघा आता आपण जी काही माहिती आतापर्यंत आपण पाहिली, ती मी या सगळ्या एका पिक्चरमध्ये कव्हर केली आहे. या साऱ्या मुद्द्यांच्या भोवती तुम्हाला प्रश्न येणार, ठीक आहे. जागतिक खारफुटी दिन कधी असतो? 26 जुलै. त्याच्यानंतर कधीपासून साजरा केला जातो? 2015 पासून. वैशिष्ट्ये आपण सर्व पाहिली. धोके लक्षात ठेवा काही. त्याच्यानंतर पर्यावरण महत्त्व आपण पाहिलं. संवर्धनाची गरज हे थोडं लक्षात ठेवा. यानंतर बघा भारतामधील स्थिती हा ISFR रिपोर्ट 2023 चा आहे. तर भारतामध्ये टोटल खारफुटीची जंगल किती आहेत? 4,992 चौरस किलोमीटर. तुम्ही आता एक काम करायचं आहे, कमेंटमध्ये मला सांगायचंय महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 2023-24 च्या रिपोर्टनुसार खारफुटीची जंगल किती आहेत स्क्वेअर किलोमीटरमध्ये, आणि हेही सांगायचंय कुठल्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इंडियाचं बघू, भारताचं बघू तर पहिलं वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, मग गुजरात, मग अंदमान निकोबार. ठीक आहे. याच्यानंतर सुंदरबन प्रमुख खारफुटीचे प्रदेश सुंदरबन. याच्यानंतर भितरकनिका हे असे आहेत जे अनब्रोकन ज्याला बोलतो ना सलग आहेत ते आहेत. ठीक आहे. हा चार्ट तुम्हाला उपयोगी होईल. यानंतर आपण खारफुटीचे संवर्धन बघणार आहोत. इथे मी तुम्हाला जागतिक आणि भारताचे दोन्ही दिले आहेत. रामसार कन्व्हेन्शन मध्ये मधनं पण मँग्रोव्ह प्रोटेक्ट केले जातात. आता मला रामसार कन्व्हेन्शनचं तुम्ही इयर सांगाल. कुठल्या वर्षी एस्टॅब्लिश झालंय आणि भारताने ते कधी स्वीकारलंय. त्याच्यानंतर बघा युनेस्कोचा MAB प्रोग्राम इथे देखील या अंतर्गत देखील मँग्रोव्ह प्रोटेक्ट केले जातात. IUCNचा रिस्टोरेशन प्रोग्राम, ब्लू कार्बन इनिशिएटिव्ह. आता ह्याच्यानंतर हे आपले आहेत इंडियन गव्हर्नमेंट जे आहे द मिस्टी स्कीम. मिस्टी स्कीम मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम. ठीक आहे. कधी आली? 2023 मध्ये. आणि ह्याच्यानंतर आहे द CM स्कीम. CM सस्टेनेबल ॲक्वाकल्चर इन मँग्रोव्ह इकोसिस्टम. ही वेस्ट बेंगॉलची स्कीम आहे सुंदरबनसाठी. आणि नॅशनल मँग्रोव्ह कमिटी आहे एक 1976 ची. सो थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्वाचं आहे. भेटू लवकरच.